ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरती आज चर्चा करतोय. आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर. या विषयावरती तर आपण बोलूच या, पण आपण दरवेळेला एक फोन घेतो आणि अशा व्यक्तीशी संपर्क साधतो ज्यांच्याशी की तुम्ही हे झालेले आहात आणि तुमच्याकडनं त्यांना एक अनुभव आलेला आहे. आज आपण बोलणार आहोत. मिलिंद आहेत आपल्यासोबत शिर्डीवरनं. मिलिंद कोते आहेत. बोला मिलिंद, काय तुमचा अनुभव आहे आनंद पिंपळकर सरांबद्दल, काय सांगाल तुम्ही? नक्कीच. साईराम सर. साईराम. गुरुजी. हा बोला. ऐकू येते. गुरुजी दर अमावस्याला शिर्डीत येत असतात आणि अशीच एका अमावस्याला आमची शिर्डीच्या मंदिरामध्ये ओळख झाली. मग त्यानंतर त्यांना समजलं की आम्ही कोण वगैरे काय आहोत. एकंदर त्यांना इतिहास वगैरे समजला. शिर्डीमध्ये आमचे सध्या 3 हॉटेल्स आम्ही चालवत आहोत. बर. साईश हॉटेल आहे, बायजामा रेस्टॉरंट आहे, साई स्पर्श आणि साई श्रीमन असे 3 हॉटेल्स आहेत. आणि हे 3 हॉटेल्स आणि आमची घरं, आम्ही दोघे भाऊ आहोत. छोटा भाऊ निलेश. आमच्या दोघांची घरे आम्ही गुरुजींच्या सल्ल्यानेच केली आहेत. बरोबर. आणि खूप सुंदर झाली आहेत ती. तसेच आमची माझी एक पुण्यामध्ये मावशी आहे, अलका शिंदे म्हणून. गुरुजींना मी पुण्यालाही घेऊन गेलो होतो. त्यांना खूप छान अनुभव आला आहे. बरोबर. आणि असेच गुरुजींना म्हणजे बाबांच्या आशीर्वाद लाभो. बर. त्या अशी सेवा करत राहो. नक्की नक्की. धन्यवाद मिलिंद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. काय सांगाल यांच्याबद्दल तुम्ही? अतिशय चमत्कारिक पद्धतीने कोत्यांची भेट झाली. आता हे कोते कोण आहेत तर जी बायजामा होती, म्हणजे जी साईबाबांना त्या काळात सगळे त्यावेळेस वाईट वागणूक देत होते, त्यावेळेस साईबाबांना जीव घालणारी ही एकमेव स्त्री होती. अरे वा. की अगदी रानोमाळ जेव्हा बाबा भटकायचे त्यावेळेस त्यांच्या मागं डोक्यावरती ती भाकरी घेऊन आणि ती घेऊन जायची आणि त्यांना खाऊ घालायची. अरे वा. किंबहुना ह्या बायजामालाच ते बहीण मानायचे. बरोबर. वास्तविक बाबांनी, साईबाबांनी कधी नाती कुठलीच पाळली नव्हती, जोपासली होते, फकीर होते. पण बायजामाचा जो मुलगा होता, जो तात्या कोते, की त्याचा आजार बाबांनी स्वतःवर घेतला आणि म्हणून बाबांचा मृत्यू लवकर झाला, नाही तर बाबा अजूनही काही काळ जगले असते. आणि बायजामाला त्यांनी जिवंतही केलं होतं. म्हणजे मृत पावल्यानंतर बायजामाला प्रश्न पडला होता की कोण आहे ते साईबाबा, म्हणून तिने बाबांना विचारला की तू कोण आहेस. त्यावेळेस तो प्रश्न तिला अनुत्तरित राहिला आणि ती गेली. त्यावेळेस जेव्हा तात्या कोत्यांनी तिला आग्रह केला की कोण होती तुम्ही, हे तिला विचारायचं होतं, त्याचा आत्मा भटकत राहील, त्यावेळेस साईबाबांनी क्षणभराकरता या बायजामाला जिवंत केलं होतं आणि त्यांना आपल्या विराट रूपाचं दर्शन दिलं होतं, असा साई सच्चरित्रामध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे. ते हे कुटुंब आहे. बरोबर. आणि यांच्या घरामध्ये आजही शिर्डीच्या साईबाबा ज्यात पैसे ठेवायचे ती चंची आहे. अरे वा. आता हा पण चमत्कारिक भाग असा झाला की त्या दिवशी माझ्या एका ओळखीच्या ग्रस्तांनी साईबाबांना एक मोठी रकमेची देणगी दिली संस्थानला. त्याच्या मनात असा प्रश्न पडला, तो मला म्हटला गुरुजी आपण पैसे दिलेत खरे, पण आता हे बाबांपर्यंत पोहोचले असतील का, नाहीतर मधल्या आधलीच लोक खाऊन टाकतील. म्हटलं असं नाही, तू एकदा दिलेस बाबांना, तू विचार करू नको. मी इतके वर्ष शिर्डीत दर अमावस्येला जातो, पण योगायोग बघा त्या दिवशी हे कोते मला भेटले. ही काही दिवसात म्हणजे काही महिन्यांपूर्वीची मी गोष्ट सांगतोय. आणि ते त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यावेळेस त्यांनी दाखवले की आमच्याकडे बाबांचा एक अनमोल ठेवाय, तीही बाबांची चंची. आयुष्यभर बाबा त्यात पैसे ठेवायचे. त्याबरोबर आम्हाला म्हणजे अक्षरशः अंगावर काटा आला. मी त्याला म्हटलं बघ तुझ्या प्रश्नाचं उत्तर बाबांनीच दिलंय की तू दिलेले पैसे तिथे जरी दिले असले तरी ते एका अर्थी बाबांच्या पैशाच्या चंचीतच गेलेले आहे. त्यानंतर मग कोते पाटलांची जी साईश हॉटेल आहे, बायजामा रेस्टॉरंट आहे, त्यांची मावशी आहे, त्यांचे अनेक नातेवाईक आहेत, यांच्या वास्तू व्हिजिट करण्याचा योग आला आणि सगळ्यांना चांगले अनुभव आले. आणि कोते साहेब तुम्ही बाबांकडे आमच्या साम टीव्हीसाठी, आमच्या सगळ्या कुटुंबियांसाठी, आमच्या टीमसाठी तुम्ही बाबांकडे रोज प्रार्थना करा. आमचा हा कार्यक्रम खूप लोकप्रिय हो आणि बाबांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो. नक्की नक्की. खूप चांगला, तुम्हाला पण एक वेगळाच अनुभव मिळालेला असेल. नक्कीच सद्गुरूंचे प्रचंड अनुभव आहेत. तुला सांगतो, आता परवाच्या दिवशी जो 1 तारखेला वर्षाच्या सुरुवातीला पहिला कार्यक्रम सोलापूरला झाला, द लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक सोलापूर. इतकं प्रचंड रिस्पॉन्स त्या कार्यक्रमाला होता की ते जे हुतात्मा स्मृती मंदिर होतं तिथे अक्षरशः बसायलाही जागा नव्हती. लोक दरवाजा तिकडे तिकडे, मी आता ते युट्यूबवर व्हिडिओ टाकले, तुम्ही बघू शकता. प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती. आणि आता आम्ही लवकरच लोकांच्या आग्रहास्तव दादर, ठाणे या ठिकाणी सुद्धा आनंदी वास्तूच्या कार्यक्रमाचं आयोजन पण करणार आहोत. आणि आपल्या ज्या वस्तू असतात, वास्तुशास्त्रीय वस्तू, ह्या विकण्यासाठी नाही बरं का, लक्षात घ्या, तुम्हाला त्या वस्तू काय आहेत हे कळावं आणि
तुम्हाला त्याबाबत माहिती मिळावी यासाठी लवकरच आम्ही ठाणे, दादर या ठिकाणी आनंदी वास्तूच्या वस्तूंचं प्रदर्शनही भरवणार आहोत. तसंच मुंबईमध्ये, डोंबिवलीमध्ये, ठाण्यामध्ये या ठिकाणी आनंदी वास्तूचे कार्यक्रमही घेणार आहोत. नक्कीच प्रेक्षक त्याला आवाजून हजेरी लावतील असं आपण हे करूया. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत रामचंद्र आहेत पुण्यावरनं. बोला रामचंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. बोला. हा सर, हा. नमस्कार. हा. हॅलो. नमस्कार, बोला. हा नमस्कार. आमच्या गावाकडे, मी सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात, तिकडे आमचं घरचं गावाकडे घर आहे. हा. तर तिथं घराचं बांधकाम करत असताना काय आलं माहितीये का, खाली खोद फाउंडेशन घेताना खोल असं एक पेव असतं ना, गावाकडे पेव करत होते पूर्वी नाही का, पेव धान्य ठेवण्यासाठी वगैरे. हो, पेव, तर ते पेव. तिथं होतं. तर ते मोजून त्यांनी बांधकाम करून फाउंडेशन करून ते घर बांधलेलं आहे. तर ते त्याचा पेव परिणाम तसंच आम्हाला खाली ठेवलं? सुरुवातीला काही नाही झाला, पण आता एक 7-8 वर्षामध्ये मी पुण्याला आहे इकडे नोकरीला. फार म्हणजे घरगुती फारच प्रॉब्लेम आहे सांगते. तिकडे प्रॉब्लेम आहे का तुम्हाला प्रॉब्लेम आहे तिकडे? तिकडून माझी सुरुवात तिकडून झालेली आहे तसं, आणि इथं सुद्धा आता सध्या 7-8 वर्षात आहे प्रॉब्लेम आर्थिक याच्यावर. ते जे पेव होतं रामचंद्र, ते हा, सर. किती मोठं होतं? बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ मला वाटतं 2-3 ट्रॉल्या ट्रक असतात ना, बा. तेवढं ते हे मटेरियल बसलं होतं. आवाज वाढू द्या. ओके. हा, तर ते काय केलं गावाच्या लोकांनी, माझ्या भावाने वगैरे ते पूर्ण हे करून बंद करून पुन्हा बांधकाम केलेलं आहे. बरं, त्या पूर्वीची लोक काय ठेवायची, म्हणजे धान्य वगैरे ठेवायची का धन हा, ठेवायची? म्हणजे ते आमच्या आजोबांची वगैरे पंजोबांनी कधी केलेलं असेल ते आम्हालाही माहित होतं. माहिती. साधं घर होतं आमचं, हो. त्यानंतर आम्ही हे केलं. ओके, ठीक आहे. आता प्रॉब्लेम कशा स्वरूपाची आता येतात? प्रॉब्लेम म्हणजे आर्थिक अडचण. म्हणजे माझं स्वतःचं घर मी पुण्यामध्ये बांधलेलं ते सुद्धा मी म्हणजे विकलेलं आहे, आणि बाकीच्या काही गोष्टी म्हणजे शारीरिक काय नाही, पण हे आर्थिक बाजूने सर्व मी हे झालंय. बरं. रामचंद्र, आमची रास कोणती आहे? तोल रास्त आहे. ती झाली नावाची, पत्रिकेत पण तीच आहे? नाही, नावावर नाही, राम या नावावर. पत्रिकेत कुठली आहे माहिती आहे तुम्हाला? पत्रिका जुन्या पद्धतीने काढलेली नव्हती. हॅलो. हा. मिसेसची मेन रास्त आहे सर माझ्या. बरं, ठीक. आमचं लग्न होऊन झालेले 24 वर्ष. बरं मिसेसची तो मेन रास्त आहे. बरं बरं. आणि हे सगळं आत्ताच तुम्हाला व्हायला लागले म्हणजे? हा, 8 वर्ष झाली. 8 वर्षापासून आहे सर. हॅलो. हा बोला. मिसेसची जन्मतारीख सांगतो. नाही, मला त्यांची रास कळली, जन्मतारखेची तशी गरज नाही. बरं बरं. हा. तुम्हाला मी एक छोटासा एक उपाय सांगतो तुम्हाला. तुम्हाला हा जो काही त्रास होतो ते खळं बुजवल्यामुळे होतच आहे, म्हणजे वादच नाही, पण ते खळं बुजवताना त्याच्यामध्ये मध, दाणे, साखर, केशर, अत्तर, चांदी 1-5 तोळा टाकायला हवी होती. काळ्या गाईचं शेण, गोमूत्र हे टाकायला हवं होतं. खळं बुजवताना खळ्याची पूजा करून माफी मागून मग ते बुजवायला हवं होतं. पण आता तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा तुमच्या त्या गावी ज्या ठिकाणी खळं होतं त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी थोडासा 1 फुटभर, ज्या ठिकाणी खळं होतं त्या ठिकाणी 1 फुटभर खड्डा करा. त्या खड्ड्यामध्ये मध, धने, साखर, केशर, अत्तर. मध, काही लोक मला म्हणतात तुम्ही फार भर बोलतात. आता तुम्हाला खरं सांगू का, मला माझ्याकडे कालच 1-2 दिवसापूर्वी ताई ज्या आल्या होत्या, त्या म्हटल्या तुम्ही फार भरभर बोलता, जरा हळू बोला. पण आता मला खरं सांगू का, तुम्हाला कमी वेळामध्ये प्रचंड माहिती द्यायची खूप इच्छा असते. 1 तास सुद्धा कमी पडतो. जेवढी तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी मी भरभर बोलतो. मध, धने, साखर, केशर, अत्तर, 5 तोळे चांदी, काळ्या गाईचं शेण, गोमूत्र, धान्य 7 कडधान्य, 3 मुख्य धान्य, हे सगळं टाका. जमीन पुन्हा माती, त्याच्यामध्ये हत्तीच्या पायाखालची माती, उंटाच्या पायाखालची माती, समुद्राचा फेस, शेवाळ हे पूजेच्या दुकानात कुठेही मिळतं, अवघड नाही. ते झाका, त्याची हळदी कुंकू होऊन त्याच्यावर एक कोरफडीचं पान ठेवा. त्या सगळ्याची पूजा करा, माफी मागा. ही कोरफड दुसऱ्या दिवशी पाण्यात सोडा. दोषासाठी आपण ती कोरफड कचरा कोंडीत सोडतो, पण ही मात्र तुम्ही पाण्यात सोडायची आणि मग ती पुन्हा फरशी बसून घ्या, तुम्हाला चांगला अनुभव येईल. याशिवाय तुम्ही आता संक्रांत आलेली आहे, संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पांढरे तीळ आणि गुळ घ्या. ते संध्याकाळच्या वेळेला एका मातीच्या मडक्यामध्ये टाका आणि एखादं साधारण पिंपळाचं जे पान कुठे जर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन जर ते पडलेलं असेल तर ते पिंपळाच्या पानाने ते झाका मडकं आणि ते रुईच्या झाडाखाली ठेवून या. बरं. काय सांगितलं की पांढरे तीळ आणि गुळ घ्यायचे, ते एका मातीच्या बोळक्यात टाकून त्याच्यावरती पिंपळाचं, वडाचं, कोणत्याही महावृक्षाचं पान ठेवून झाकायचं आणि रुईच्या झाडाखाली ते ठेवायचं आणि निघून यायचं. परत मागं वळून बघायचं नाही आणि घरी आल्यावर आंघोळ करायची. हे जे काही मी उपाय सांगतो याच्यातनं मी असं तुम्हाला म्हणत नाही की फार मोठा चमत्कार होतो, कुठलाही जादूटोणा आहे, काहीतरी अंधश्रद्धा आहे. या गोष्टी पूर्वापार माझ्या आजोबा आजींनी, माझ्या वाडवडिलांनी, शास्त्रकारांनी जे काही उपाय सांगितलेत ते मी तुम्हाला सांगतोय. याची सत्य असत्यता तुम्ही करून पहा आणि तुम्हीच मला फोन करून सांगा. कारण आम्ही काय करतो की अशाच पद्धतीचे उपाय लोकांना सांगतो. हे उपाय करण्याने कोणी मरणार नाही, हे उपाय करण्याने फारसा खर्च नाही, त्यामुळे हे करून बघायला काय हरकत नाही. नक्कीच. पण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत नंदकिशोर आहेत शिर्डीवरनं. बोला नंदकिशोर, तुमचा प्रश्न विचारा.
सर माझा प्रश्न असा आहे, मी नंदकिशोर गाडेकर बोलतोय शिर्डीवरून. हा बोला. प्रश्न असा आहे की आपण समजा आपली पैशाची जी तिजोरी आहे हो. ती आपण मुलं जे अभ्यास करतात म्हणजे अभ्यासाची जी रूम आहे हो. तर त्यामध्ये जर पैशाची तिजोरी आपण ठेवली हा. तर ती चांगली आहे की त्याच्यापासून काही परिणाम होऊ शकतात, आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते का? बर. आता नंदकिशोरजी, तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की मुलांच्या बेडरूम मध्ये तुम्ही तिजोरी ठेवली किंवा मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तिजोरी ठेवली. पण लक्षात घ्या की जर तुमचा मोठा व्यापार असेल आणि खूप पैसे घरात येत असतील आणि रोजच्या रोज तुमचं काढघाल त्या तिजोरीतनं पैशाची होत असेल तर कदाचित त्या मुलांच्या नजरेसमोर ह्या गोष्टी फार कमी वयामध्ये येऊ शकतात. अच्छा. आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये काही चांगल्याही गोष्टी येऊ शकतात तर वाईटही येऊ शकतात. आपण सांगू शकत नाही काय नाही. बरोबर. किंवा पैसे काढघाल करताना त्या मुलांचं लक्ष त्या पैशाकडे जायला नाही पाहिजे, कारण विद्यार्थ्यांनी विद्याचं आत्मसात केली पाहिजे, त्याचं पैशाकडे लक्ष जायला नको. आणि म्हणून खरं तर विद्यार्थ्यांच्या जागी पैशाची तिजोरी नसावी. कारण विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या जागी, झोपण्याच्या जागी पैशाची तिजोरी असेल तर पैसे फार येतात, अशातला काही मुद्दा नाहीये. त्यामुळे शक्यतो, आणि जर का तुमचा लिमिटेड मनी असेल तुमचा आपला नेहमी, तर मग हरकत नाही. पण रोजच्या रोज उलाढाल खूप असेल तर मुलांच्या बेडरूम मध्ये तिजोरी ठेवू नका. कारण मुलांची नजर, जरी तुमची मुलं असली, नजर जरी वाईट नसली तरी सुद्धा पैसा पाहून कधी कधी गडबड होऊ शकते. म्हणून नक्की नक्की. तर वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथे घेतोय एक छोटासा ब्रेक.